नमस्कार. महाराष्ट्रातला जुन्नर तालुका म्हणजे निसर्ग पर्यटन क्षेत्र आणि जुन्नरलगतच अगदी 6 किलोमीटरवर वसलेल्या खामगाव गावात मी कविता डुबे तुमचं अगदी मनापासून पुन्हा एकदा स्वागत करते. आज आपण खामगाव गावातील अपरिचित दर्याला भेट देणार आहोत. खामगाव गावच्या वेशीला धरून सरळ थेट गावात गेलं की एक मार्ग भुंडे तर आता आपण खामगाव गावातील दरा या ठिकाणाला भेट द्यायला आलोय. तर इथे आपल्याला एक बाबा भेटलेत, ते माहिती देतील. उगम होतोय नक्की बोललात तुम्ही? गणेश खिंडीकडून माहिती असं जोरे आता हे डोंगराकडे याच्या जोरे आहेत ना, हे खाली वाट म्हणजे वड्यातच येतात. वड्यातून आले का वडा तयार होतो. तिथे भाताच्या आतमध्ये लावतात भात आणि वड्यात असं वडा आहे ते खाली बघून नाही म्हणून ती सांड काढली. आणि आता पाण्याचं प्रमाण पण खूप कमी झालंय. पाऊस नाही, पावसात नाही. पावसात अजूनच चांगला पावसात म्हणजे फार उतर पूर्ण झालं. इथे यायला जायला पाहिजे पावसाळ्याला. तुम्ही आवड्याचा प्रवाह पुढे सांगू शकाल थोडा? हे पाणी कुठे जाऊन मिळतं? नदीला म्हणजे गेटामध्ये त्याला आयटीच्या खाली नदीवरून आलेली आहे ना, आयटीच्या खालीच म्हणजे कुकडे नदीला जाऊन मिळतं. आणि तुम्ही गणपती विसर्जन सगळे गावातले मिळून इथेच करता? आणि इथे नदीत करत नाही? नदी होती पण सर्वच नाही. अच्छा, तर हे चांगलं महत्व इकडचं. हा प्लस पॉइंट आहे खामगाव गावचा की हे लोक नदीचं प्रदूषण टाळण्यासाठी या साठलेल्या पाण्यातच गणपती विसर्जन करून रिव्हर पोल्युशन कमी करतात. तर या पाण्याचा उपयोग असाही आहे की आपल्याकडे बिबटे फिरतात, मोर आहेत, जंगली प्राणी भरपूर आहेत. तर त्या प्राण्यांसाठी हे वर्षभरही पाणी उपलब्ध असू शकतं. म्हणजे या पाण्यावरती हे लोक वर्षभर जगू शकतात. मला असं वाटतं या दर्याला बऱ्याच दऱ्याखोऱ्यातून येणारं पाणी मिळतंय, म्हणून या मानवनिर्मित नैसर्गिक स्थळाचं नाव दर्या ठेवलं असावं. या दर्याला तुम्ही भर पावसाळ्यात भेट द्यायला गेलात तर नक्कीच या दर्याचं हे मनमोहक दृश्य तुम्हाला तुमच्या नजरेत साठवून ठेवता येईल. दर्याबद्दल तुम्हाला काही अधिक माहिती असेल तर नक्की कमेंटद्वारे सगळ्यांपर्यंत पोहोचवा आणि हा व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.